तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी केस कोर्टामध्ये होणार आहे। सकाळी 11:30 वाजता केस कोर्टात या सुनावणीला सुरुवात होईल। दरम्यान धनंजय देशमुख सुनावणी दरम्यान उपस्थित राहणार आहेत। कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आज 3 महिने झाले आणि 3 महिन्याच्या नंतर पहिली तारीख आहे प्रकरणाची। आज तुम्ही स्वतः न्यायालयामध्ये हजर राहणार आहात। आज सुनावणी जी आहे या प्रकरणातील ती जी आज तारीख आहे, प्रत्यक्ष सर्व आरोपी येणार इथं नाहीत असं समजतंय। ही सुनावणी VC द्वारे होणार आहे, परंतु आम्ही प्रत्यक्ष तिथं जाणार आहोत। वकील साहेबांसोबत म्हणजे वकील साहेबांना भेटणार आहोत आणि या सुनावणी दरम्यान जे काही या आरोपी जे आहेत यांना कशी कठोरात कठोर शिक्षा होईल या सर्व प्रकारचा आढावा आम्ही घेणार आहोत। काल परवा जे वकील आहेत त्यांच्याशी काय बोलणं झालं का ह्या आज सुनावणीमध्ये नेमकं काय होईल आणि पुढे काय व्हायला पाहिजे अशी चर्चा वगैरे झाली? आज सगळं जे चार्जशीट आहे, आज जे काही सगळं दप्तर आहे त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सांगितलं की आज जास्त काही होणार नाही, ही मांडणी सगळी होईल आणि मग पुढच्या तारखेपासून ह्या सगळ्या गोष्टीला अजून वेगानं सुरुवात होईल। विशेष वकील जी नेमलेले आहेत उज्ज्वल निकम यांच्याबरोबर तुमची काही चर्चा वगैरे झाली का? त्यांच्यासोबत चर्चा नाही झाली। आम्ही त्यांना भेटण्यासाठी जायचा आमचा विचार आहे आज किंवा उद्या, आणि पुढील जे काही सगळं नियोजन असेल या कोर्टासंदर्भातलं ते आम्ही त्यांना सविस्तर चर्चा करण्यासाठी जाणार आहोत। कॅमेरामॅन अमित आडेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग।